मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, लोकांवर हेरगरी करणं, लोकांवर पाळत ठेवणं हा फक्त पेगाससचा पहिल्यांदाच आरोप झालेला नाही. अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा एका 29 वर्षाच्या तरुणीवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तुम्हाला लक्षात असेल, स्नूप गेट या नावाने हे प्रकरण प्रसिद्ध झालं होतं. ही 2009ची घटना आहे. 2013ला बाहेर आली आणि त्यावेळेला कोब्रा पोस्ट या वेब पोर्टलने हे सगळं प्रकरण इन्व्हेस्टिगेट केलं होतं, शोधून बाहेर काढलं होतं. कोण ती ही 29 वर्षाची तरुणी? ही आर्किटेक्ट तरुणी होती आणि नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून आपण ही पाळत ठेवली. साहेबांच्या सांगण्यावरून, नरेंद्र मोदींचं नाव त्यांनी घेतलं नाही, पण साहेबाच्या सांगण्यावरून आपण ही पाळत ठेवतोय असा संवाद गृहमंत्री अमित शहा आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झाला होता. हा संवाद फुटला, बाहेर आला, लीक झाला. त्यामुळे हे प्रकरण देशामध्ये गाजलं होतं, तुमच्या लक्षात असेल. नंतर असं झालं की या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, मीच नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती की या मुलीच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. याचं कारण माझे आणि नरेंद्र मोदींचे कौटुंबिक संबंध आहेत. मला मुलीची काळजी वाटत होती आणि मोदींनी यात लक्ष घालावं असं मला वाटत होतं. त्यातून तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. यामध्ये गैर काही नाही असं मुलीच्या वडिलांनी सांगितल्यामुळे हे प्रकरण पुढे वाढलं नाही, हे लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, एखाद्या मुलीचे वडील सांगतात म्हणून तिच्यावर मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी पाळत ठेवावी का, हा विचारण्यासारखा प्रश्न आहे.